तर या मुसळधार पावसाचे परिणाम दिसतायत ते म्हणजे भांडूपमध्ये रस्ता खचला। भांडूपच्या सोनपूर परिसरात पावसामुळे रस्ता खचला असून जवळच खोदकाम सुरू असल्यामुळे हा रस्ता खचल्याचा दावा नागरिकांनी केलाय। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडे। अक्षय, हा रस्ता खचण्याचं कारण नेमकं काय? नक्की श्वेता, सध्या आपण भांडूपमधल्या सोनापूर परिसरामध्ये आहोत आणि या ठिकाणी LBS मार्गावरील ही रस्त्यालगतची जागा आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की संपूर्ण रस्ताच या ठिकाणी खचलेला असल्याचं पाहायला मिळतं। रस्त्यालगत जे झाड होतं ते देखील या मुसळधार पावसामध्ये पडलेलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। किती भयावह ही संपूर्ण दृश्य आहेत। आपण ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून पाहू शकतो की संपूर्ण रस्ता जो आहे, फुटपाथ जो आहे तो या मुसळधार पावसामुळे खचला असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। या संपूर्ण फुटपाथच्या पलीकडे आपण पाहिलं तर या ठिकाणी एक इमारत जी आहे ती इमारत उभी करण्याचं काम सुरू होतं आणि त्या इमारतीचं खोदकाम जे आहे ते फुटपाथला लागूनच या ठिकाणी झालेलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। स्वस्तिक ग्रुपचं हे संपूर्ण इमारत जी आहे ती या ठिकाणी तयार करण्यात येणार होती आणि त्यासाठी संपूर्ण पायाचं खोदकाम जे आहे ते या ठिकाणी सुरू होतं आणि गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस जो आहे तो या ठिकाणी बरसतच होता आणि त्यातच या मुसळधार पावसामुळे हा संपूर्ण रस्ता जो आहे तो या ठिकाणी खचला असलेल्याचं पाहायला मिळतंय। या संपूर्ण जो काही इमारतीचा पाया खणण्याचं काम सुरू होतं त्याचे धक्के जे आहेत या फुटपाथला बसल्यामुळे हा संपूर्ण फुटपाथ जो आहे तो या पावसामुळे खचला गेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सध्या या ठिकाणी अग्निशामक दल असेल, मुंबई पोलीस असेल आणि त्याचसोबतच महानगरपालिकेचे कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी ग्राउंड झिरोवरती आलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि संपूर्ण रस्ता जो आहे तो या ठिकाणाहून कोणालाही नागरिकांना चालण्यासाठी या ठिकाणाहून बंद करण्यात आलेलं असल्याचं आपल्याला सध्या पाहायला मिळतंय। संपूर्ण हा रस्ता जो आहे तो या ठिकाणी खचला गेला आणि त्याचसोबतच झाड जे आहे ते या ठिकाणी पडलं गेलेलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण या संपूर्ण रस्त्याच्या आपण त्या साईडला जर बघितलं तर त्या ठिकाणी हायवा आणि पोकलेन देखील या इमारतीच्या पाया खणण्यासाठी या ठिकाणी आणलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि संपूर्ण पाया खणण्याचं काम या ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून सुरू होतं आणि त्याचमुळे या संपूर्ण कामाचे धक्के जे आहेत ते या संपूर्ण फुटपाथला लागले आणि त्यानंतर हे संपूर्ण फुटपाथ जे आहे ते या ठिकाणी खचलं गेलेलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मुंबईमध्ये वारंवार अनेक घटना ज्या आहेत झाड पडण्याच्या, त्याचसोबतच रस्त्याला खड्डे पडलेल्याच्या घटना ज्या आहेत त्या आपण पाहत होतो, परंतु आता संपूर्ण फुटपाथ जो आहे तो या पावसामुळे या दोन झाडं होती रस्त्याला लागून ती देखील पडली आहेत। एक टेम्पो उभा होता तो देखील कोसळलाय खाली। असं काय नुकसान झालंय एकूण हा रस्ता खचल्यामुळे? नक्कीच आपण पाहू शकतो की हा जो रस्ता खचला गेला त्यावेळेस या रस्त्याच्या लगतच दोन झाडं होती, ती दोन झाडं देखील या ठिकाणी त्या आतमध्ये खड्डा ज्या ठिकाणी पाया खणलेला होता फुटपाथच्या बाजूला इमारत बांधण्यासाठी त्या ठिकाणी हे संपूर्ण खचलं गेलेलं आपण पाहू शकतो की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्ता खचलेला आहे आणि त्याचमुळे आपल्यासोबत काही नागरिक देखील आहेत। हा संपूर्ण रस्ता कधी खचला गेला आणि काय वेळ होती आणि किती नुकसान झालं? 2 तास झाले, 2 तासापूर्वी हा रस्ता खचलेला आहे आणि या रस्त्यावरती एक बस स्टॉप देखील होता। इथे काही फूड व्हॅन वगैरे गाड्या होत्या, परंतु पावसाचा प्रेशर खूप होता आणि ही जी बिल्डिंगचं हे पायलिंगचं काम होतं त्या पायलिंगच्या कामामुळे ही संपूर्ण माती जमिनीखालची पूर्ण खचली गेली आणि खरं या विकासकांनी हे असे बिंदास आहेत विकासक, यांना जरा पण भीती वाटत नाही नागरिकांच्या जीवाची। आज ह्या नागरिकांच्या जीवासोबत तर तुम्ही बघाल तर चौकोनी साईड चारी साईडनी नागरिकांच्या जीवाशी हे खेळलेले आहेत। माझं तर म्हणणं असं या विकासकावरती एक गुन्हा दाखल झाला पाहिजे। परंतु याच्यामध्ये मनुष्यहानी कोणती झालीच नाही, परंतु खूप मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी झाली सुद्धा असती, कारण की ज्यावेळेस लोक नशीब चांगलं होतं, भांडूपकरांचं सुदैव होतं, त्याच्यामुळे ही मोठी मनुष्यहानी टळलेली आहे। परंतु मनुष्यहानी जरी टळली असेल तरी या विकासकाला आणि प्रशासनाचे जे पण कोण अधिकारी असतील त्यांना सोडू नये माझे। खरं तर विकासकांना या सगळ्या संदर्भात दोषी जे आहेत ते स्थानिक या ठिकाणचे नागरिक जे आहेत ते मांडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। ही नक्की नेमकी कधी घटना घडली आणि काय? खरं तर काही जण या ठिकाणी आता ही संपूर्ण घटना बघण्यासाठी आलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि बघ्यांची संख्या जी आहे ती या संपूर्ण रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात होते आणि काय नक्की नेमकं झालंय या सगळ्या संदर्भात। अक्षय, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। रस्ता खचला, बाजूलाच बांधकामासाठी खड्डा खोदलेला होता आणि यामुळेच हा रस्ता खचल्याचं नागरिक म्हणतात।